श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे, कारण आपण माहिती करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्लं घालते त्या घराचं काय होतं असतं. आणि मित्रांनो, ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे, कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते. म्हणून हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता, मांजर या जगातील सर्वात मोठा असा पाळीव प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजर ही असतेच. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मांजर पाहत असाल किंवा येत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे. कुत्री आणि मांजर पाळणे हे आजच्या जमान्यामध्ये फॅशन बनले आहे. अनेक लोक कुत्री मांजर पाळत असतात, परंतु मित्रांनो, कुत्री किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रिय मित्रांनो, मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील. मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते, हे सुद्धा माहिती असेल. परंतु मित्रांनो, आज हे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. ते सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रानुसार या जगामध्ये एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही. मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टींचा काय संकेत असतो, आणि जर तुमच्या घरांच्या आजूबाजूला मांजर रडत असेल त्या या गोष्टींचा संकेत असतो. आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये त्यांच्या पिल्लांना जन्म देत असेल तर त्या गोष्टींचा काय संकेत असतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही कुठल्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर तुम्हाला मांजर आडावी जात असेल तर याचा काय संकेत असतो. मित्रांनो, मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्री सुद्धा पाहू शकतो. जवळजवळ 95 वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे. तिचा जीवनकाळ जवळजवळ 15 वर्षांचा असतो. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. परंतु सत्य काय आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आपली अपलोड केलेली नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील. तर मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सुरुवात करूया मित्रांनो. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र असतो, परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो संत अंथरुणावरच पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालता येत नाही. त्याचे संपूर्ण अंग दुखत असते. त्या स्त्रीला असे वाटत असते की तिच्या पुत्रास काय होणार आहे. प्रिय मित्रांनो, जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी पुत्र होतो, परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा खूप पूर्णपणे अपंग असतो. तो सुद्धा स्त्रीच्या पहिल्या पुत्रासारखा प्रमाणेच अपंग असतो. त्याला अंथरुणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखी चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 2 पुत्र झाले आहे, परंतु दोघेही अपंग आहेत. माझ्या 2 पुत्रांची भविष्य काय असेल. आणखी 1-1.5 वर्ष जाते आणि त्याला आणखी एक पुत्र होतो. जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो त्या पुत्रांची सुद्धा तीच अवस्था असते. जशी तिच्या 2 पुत्रांची अवस्था होते, तो तिसरा पुत्र सुद्धा अपंग असतो. तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो. तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 3 पुत्र झाले आहेत, परंतु तिघेही अपंग आहेत. याचा भविष्य कसे असेल. माझ्यानंतर यांचे पालन पोषण कोण करेल. मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते. जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालन पोषण करू शकते.
परंतु माझ्यानंतर यांचे पालनपोषण यांची काळजी कोण घेणार आहे? मी गेल्यानंतर यांचं काय होईल? ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती. प्रिय मित्रांनो, आता आणखी 1-2 वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. प्रिय मित्रांनो, चौथा पुत्र सुद्धा अपंग असतो. तो चौथा पुत्र सुद्धा त्याने 3 पुत्रांसारखा सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो. तो सुद्धा अंथरुणावर उठू शकत नाही किंवा चालू सुद्धा शकत नाही. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा का जन्म होतो? माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. माझा गर्भ खराब आहे. हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते. आणखी 1-2 वर्षानंतर तिला 5वा पुत्र होतो. प्रिय मित्रांनो, तो 5वा पुत्र सुद्धा त्यांच्या अपंग असतो. तो 5वा पुत्र सुद्धा सतत अंथरुणावर पडूनच राहतो. प्रिय मित्रांनो, आता ती स्त्री तिच्या आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसऱ्याला पुत्र चांगला जन्माला येईल. जेव्हा 2 पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा 3रा पुत्र जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती. परंतु जेव्हा 3रा आणि 4था त्याचबरोबर 5वा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्र लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भदोषी असेल. आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये राहू लागते. त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्या नंतर तिच्या या 5 मुलांचा पालनपोषण कशा प्रकारे होईल. ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी सतवायची. पुत्रांकडे पाहून तिथे अश्रू थांबत नव्हते. ती स्त्री रडत रडत तिच्या 5 पुत्रांचे पालन पोषण करत होते. मित्रांनो, काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. मित्रांनो, त्यानंतर काही दिवसात ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये 4 पिल्लांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिल्लांना जन्म देते तसेच स्त्रियांचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो. तो त्यांच्या अंथरुणावरून आता उठू शकतो व चालू सुद्धा शकतो. पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजरींच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा 4 पिल्लांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रियांचा एक एक पुत्र पूर्णपणे भरा व्हायचा. अशा प्रकारे सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले. त्याचबरोबर त्या स्त्रियांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे तीव्र गतीने आगमन सुरू होते. त्या घरामध्ये सुख समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक धनसंपत्ती पाहून चकित होतात. मित्रांनो, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते. परंतु शास्त्रामध्ये असे म्हटले गेले की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा ती एखाद्या शुभकामासाठी चालला असाल आणि जर मांजर आडावी जात असेल तर या घटनेला शुभ समजले जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तुम्ही ते काम अपूर्ण राहत असं सुद्धा म्हटलं. तुम्हाला मांजर आडावी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये. जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर त्या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो. शास्त्रामध्ये मत असे आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्यांचा अकाल मृत्यू होत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे चुकीचे आहे. ज्या घरामध्ये मांजर पाळले जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ समजलं जातं. म्हणतं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसतं अशा व्यक्तींचं भाग्य त्यांच्यावर रुजतो. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर त्यांच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळले जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी शुभ आहे. ज्या घरामध्ये मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे.
आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतती येत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मकता ऊर्जेला सुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा याचा मोठा परिणाम होत असतो. घरातील सदस्य सारखे कोणत्या कोणत्या आजाराला सामोरे जातात. जर मांजर घरामध्ये मलमूत्रांचा त्याग करत असेल तर आपल्याला खूप मोठे संकट येण्याचेही संकेत आहे. असेही म्हटलं जातं की जर तुम्ही घरातील पाळीव मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा, येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे. मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे? जर तुम्ही मांजरीला तुमच्या पिल्लांसोबत पाहत असाल हा शुभ संकेत समजला जातो. याचा अर्थ असा की तुमच्या एखाद्या जुन्या मित्रांसोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभावना असते. जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते. यामुळे तुम्हाला जनांची प्राप्ती होऊ शकते. आणि मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो. एखाद्याला कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल किंवा राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या शुभ प्रभावामुळे वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे. मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर हे शुभ अशुभ यासाठी समजलं जातं की कारण असं म्हणतात की मांजरींचे 6 ज्ञानेंद्रिय माणसांच्या 6 ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे, ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळतात. मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ मानले जाते. जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य तिथ्यामध्ये जर मांजर आडवी जात असेल तर अशुभ समजले जात नाही. जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते, जेव्हा जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते. खास करून मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते. मांजर घरात येऊन रडत असेल यामुळे घरातील सदस्यांवर मोठी संकट येण्याचे संकेत आहे. मांजरी जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत या घरामध्ये शीघ्र एखादा भांडण होण्याची शक्यता आहे. परंतु जर मांजर घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल, तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे. मांजर हा खूपच गोडस असा प्राणी आहे. तिला जवळ घेण्याच्या तुमच्या सोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं. जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल, तिला जवळ घेत असाल तर ती सुद्धा तुमच्यासाठी सोबत आपुलकीने राहते. मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते. तिला भूक लागली असेल किंवा खायला हवे असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते. अशा प्रकारे जर आपापल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.